गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनी, तुम्ही कसे आहात आणि तुमचा शुक्रवारचा दिवस कसा होता? बघा, शुक्रवारचा दिवस बघायला गेलं ना, तर मार्केटनी 10 तारखेची ओपनिंग दिली, इकडे दिली. ओके, त्यानंतर एक रेसिस्टन्स घेऊन मार्केट त्या लेवल राहिलं, परत खाली येऊन ही मुवमेंट दिली. ओके, मग जेनी लास्टच्या एका तासामध्ये म्हणजे बघा लगभग 2:15 पासून जी मुवमेंट घेतली असेल त्याच्यामध्ये काही ना काहीतरी त्यांना प्रॉफिट भेटला, पण प्रीमियम एवढे स्पाइक देत नव्हते बघायला लागले तर. ओके, प्रीमियम एवढे स्पाइक देत नव्हते. 30-40-50 पॉईंटचा फक्त मार्केटने प्रीमियम दिलेला आहे, बरोबर आहे. कारण का मार्केट जर तुम्ही बघायला गेलं तर 50 वरून डायरेक्टली 100ला गेले. मी 50% पकडतो, 50 पॉईंट मार्केटने दिले आणि 50 पॉईंट कमवता कमवता नाकी 9 येतात, नक्कीच नाकी येतात. कारण का मार्केट जाते परत खाली येते, जाते परत खाली येते. ओके, हा 2 कॅन्डलचा जो मोजणी पकडला ना तो नशिबाने. ओके, पण हा मूव कधी आला? लगभग 3ला आला. ओके, 3ला आला. कारण मार्केट इकडनं सारखं रिजेक्शन घेत होतं, त्यामुळे इकडनं एक रिजेक्शन घेण्याचं कारण बनत होतं. ओके, तसा ओव्हरऑल बघायला गेलं दिवस एवढा काही चांगला नव्हता. ठीक आहे, मग आता येऊया आपण वीकली अनालिसिस वरती. कारण का उद्या सोमवार. ओके, नीट आहे का, उद्या सोमवार आहे. मंगळवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, 14 एप्रिल. ओके, स्टॉक मार्केट बंद आहे. मग मंगळवारची एक्सपायरी उद्या 13 तारखेला सोमवारी खुलते. मंडेला ब्लॅक डे बोललं जातं स्टॉक मार्केटमध्ये, कारण का खूप घडामोडी मंडेला होतात. तर उद्या दोन्ही दिवसाच्या गोष्टी एकत्र घडणार, त्यामुळे काही नाही काहीतरी भेटेल. पण त्यापूर्वी येऊया आणि आपण वीकली क्लोजिंग पण विषय घेऊया. डेली सोबत आपण वीकली घेऊया, कारण का रविवारचा व्हिडिओ खास पुरा हप्त्यासाठी असतो आणि ह्या हप्त्यामध्ये कशी कॅन्डल बनली वीकलीची ती पण बघणं जरुरी आहे. ओके, तर बघा 15 मिनिटांमध्ये तुम्हाला मी दाखवतो. 15 मिनिटांमध्ये मार्केट आहे ना, मार्केट जर तुम्ही बघताय ना 2 दिवसापासून म्हणजे 8 तारखेचं, 9 तारखेचं आणि 10 तारखेचं मार्केट लगभग तुमच्या ज्या मूव्स आहेत ना तुम्ही बघाल ना, लगभग 9:30ला एक होते. ठीक आहे, त्यानंतर एक सकाळची 9:15 होते आणि परत 2:30 नंतर होते. जर मुवमेंट बघितलं ना तर सकाळी इथे पण बघितलं ना तर 9:15ला, इथं बघितलं तर 9:30ला. ह्या 2 मुवमेंट, एक मुवमेंट आणि ती मुवमेंट, म्हणजे मार्केटने सकाळी 9:30 वाजताच जो पराक्रम केलाय तो नंतर केलाय. पूर्ण दिवस सायडवेज मार्केट राहणार आहे. मग जर असं जर होत असेल तर उद्या पण काय असं होईल का की मार्केट पहिला मूव्ह देईल, नंतर सायडवेज राहील, देईल, नंतर सायडवेज राहील आणि त्यानंतर परत एक मूव्ह देईल? असं होऊ शकतं का? असं होऊ शकतं का? मग तर त्यासाठी आपल्याला बघणं खूप जरुरी आहे. काय बघणं जरुरी आहे की उद्या मार्केट नक्की काय करेल. बघा, मार्केट काय करण्यापेक्षा आहेत ना, तुम्ही हा विचार करा की आपण काय करू शकतो. बरोबर आहे, आपण काय करू शकतो. तर आपणच विचार नाही केला की मला उद्या काय करायचं नाहीये, उद्या मला काही करायचं नाहीये, तर त्याबद्दल मला जरासं आज डिटेलमध्ये व्हिडिओ बनवायचं मन करते, कारण का उद्याचे दिवस खूप सुंदर असणार आहेत. ठीक आहे, नीट आहे का. मी जर डेली वरती येत असेल, पहिला 1 आवर पण बघून घेऊया. 1 आवर आपला जो रेसिस्टन्स आहे तो कुठे आहे? लगभग 23,300, जो आपण नक्कीच ठरवलेला आहे. 23,300 मुद्दा नंबर 1. 280, 24,280 एक रेसिस्टन्स आहे. ओके, त्यानंतर सपोर्ट जर बघितलं ना आपण तर लगभग 722 आहे. ओके, 722 मुद्दा नंबर 2. ठीक आहे, त्यानंतर अजून एक जी येते लेवल ना ती 862 या 860 पकडूया. हा एक सपोर्ट आहे. ठीक आहे, 860, 772. तर ह्या 2 सपोर्ट झाल्या आणि रेसिस्टन्स सरळ वरती आहे. म्हणजे मग मार्केटकडे सुटायला आता जागा आहे. मार्केट जर नाही आला तर इथे राहू शकेल. ओके, डेली वरती येऊया. ओके, डेली वरती तुम्ही बघत असाल ना तर एक गोष्ट तुम्हाला कळली असेल, मार्केटने ना मुवमेंट दिली, पुलबॅक घेऊन मार्केट मध्ये चाललंय. ही चांगली गोष्ट आहे. ओके, ही चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. पण ह्याच्यामध्ये एक जराशी खटकणारी गोष्ट काय माहिती, जी मीटिंग चाललेली युएसए, इराण, इस्रायल, बाकी देशाच्या जे चाललेल्या आहेत,
21 तास मीटिंग चालून पण काय निष्कर्ष भेटला नाही. इराणने सांगितलं आम्हाला पहिलं न्यूक्लिअर वेपन, न्यूक्लिअरचं प्लॅन टाकून द्या. ते कशासाठी? बॉम्ब बनवण्यासाठी नाही, पण मला वेगळ्या कारणासाठी पाहिजे. इलेक्ट्रिसिटी बनवायची आहे, ठीक आहे. आमचं नुकसान झालेलं आहे, तिने भरपाई करा, ठीक आहे. आमचं 1000 मिलियन करोडच्या वरती आमचं जे नुकसान झालंय ते तुम्ही भरून द्या, ठीक आहे. हॉर्मोजचा आम्हाला ताबा द्या. आता एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर कोण तयार होणार आहे? हे माहिती सगळ्यांना, दुनियेला माहिती होतं की होणार नाहीये. आता मला सांगा, इराण एवढी ताकद कुठून आणते? इराणची पार्टी कोण आहे का जे त्याला बूस्ट करते की चल तू पुढे हो, तुला मी सगळं हेल्प करू? एवढा छोटा देश, म्हणजे छोटा देश तर नाहीये, पण युएसएच्या छोटा देश बोललं जातं, ठीक आहे. कारण पॉवरफुल बोललं तर युएसएकडे पैसा पण आहे आणि बघायला गेलं तर ताकद पण आहे. पण इराणने त्याची पूर्ण जिरवलेली आहे, ठीक आहे. आता हे चालूच राहणार आहे. पण आपल्याला काय बघायचंय की मार्केट काय लेवल जाते. ओके, जर आपण नीट बघाल ना, नीट बघाल तर डेली, आपण जरा वीकली होती वेळ, डेली दिसत नाहीये. ओके, वीकली वरती ना, वीकली वरती एक पॉवरफुल ग्रीन कॅन्डल क्लोजिंगची दिसते, जी लगभग या रेड कॅन्डलच्या आसपास आहे. ओके, दुसरी गोष्ट बघायला गेली ना तर बघा इथे ना 24,340 मला एक ना इथे हा रेसिस्टन्स दिसत आहे. 316, 320 पकडा. दुसरी गोष्ट इथे बघा, एक कॅन्डल अशी बनलेली आहे, रेड कॅन्डल आहे, पण तिचा वीक बघा मोठा आहे. म्हणजे मार्केट जेव्हा जेव्हा ह्या लेवलला आपण लाईन टाकलेली आहे ना, जेव्हा जेव्हा ह्या लेवल येते ना, तेव्हा मार्केट वरती गेले एकदा, दोनदा, मग आता तिसऱ्यानं जाईल का? ओके, मार्केट डायरेक्ट जाणार नाही. गेलं तर मग 28 पण जाईल, 28 कि 30, 29 पण जाईल. ते नंतरची वार्ता, 4-5 महिन्याला बाकी आहेत. पण मार्केट डायरेक्ट जाणार नाही. मार्केट तुम्हाला थकवेल, थांबवेल आणि नंतर जाईल. ओके, मला उद्या काय बघा, हा वीकली तर मला चांगला क्लोजिंग झाला, कारण का गॅप अप ओपन झालं, 2 दिवस मार्केट कंटिन्युअस पळालं, त्यामुळे ठीक आहे. मग आता काय? आता गोष्ट समजण्यासारखी आहे. जर मी बॉटम पासून फिबोनाची जर लावत असेल, ओके, तर मला रिट्रेसमेंट लेवल, आपण बोलतो ना रिट्रेसमेंट लेवल, तर मला लगभग भेटली पाहिजे 23,285. मग मार्केट परत काय ह्या लेवलला येऊन रिट्रेस करून जाईल का? मग याचा अर्थ असाच होतो की मार्केटला आता जर वरती जायचं असेल तर मार्केटला रिट्रेसमेंट घ्यायला लागेल, म्हणजे पुलबॅक घेऊन जायला लागेल वीकली वरती, बरोबर ना? वीकलीचा अभ्यास करतो ना आपण, बरोबर आहे, ठीक आहे. जर असं असेल तर मग आपण 5 मिनिटाच्या चार्ट वरती येऊन नीट बघायचा प्रयत्न करूया की मार्केट आता काय करण्याच्या मार्गावरती आहे, ठीक आहे. हे सगळं काउंट करूया, लेवल्स ठेवूया. ओके, आपण बघा गेल्या सांगितलं होतं की मार्केट 24,050च्या वरती गेलं तर मी एक मुवमेंट घेईन, पण मार्केट एवढं पटकन गेलं नाहीये. मार्केट थकवलंय आणि खालची लेवल मी खूप खाली लावलेली 780. पण उद्या निफ्टीची एक्सपायरी असले म्हणून आपल्याला ना लेवल्स कमी करायला लागतील. ओके, गेम बघून घ्या, समजून घ्या. बघा मार्केटने ना उद्या काय केलं पाहिजे. पहिला नंबर म्हणजे मार्केटने ना एक गॅप डाऊन दिला पाहिजे, लगभग 800-800च्या खाली. किती? 800-800 खाली, म्हणजे 150-200 पॉईंटचा गॅप डाऊन दिला पाहिजे. किंवा गॅप डाऊन देऊन जरी 920च्या खाली जरी ओपन झालं, बघा 920, 920, 800, लगभग 750, ह्या लेवलला जर मार्केट गॅप डाऊन देत असेल तर खूप चांगलं मार्केट आहे. कशासाठी? की मार्केट मग इथे एक रिट्रेसमेंट घेऊन वरती जाण्याचा प्रयत्न करेल आणि लेवल आपल्याला भेटेल लगभग तरी 200च्या वरती. ओके, इथे लेवल जरा चुकीची लागलेली आहे. आपल्याला लगभग 280, ओके, 280 ची लेवल आहे ही. ओके, पहिली गोष्ट ही झाली. तुम्हाला कळलं असेल मी काय बोलतोय ते, की गॅप डाऊन देऊन मार्केट, बघा मार्केट जर वरतीच ओपन झालं ना तर मग मार्केट मग परत ह्या लेवलला टेस्ट करायला येईल. कुठल्या लेवलला? एक तर 24,000 किंवा 24,800, ठीक आहे. मग आता माझं काय होतंय, माझं म्हणजे एज अन ट्रेडर मला दोन्ही साईड ओपन दिसत आहेत, म्हणजे गॅप अप होणं किंवा गॅप डाऊन होणं. बहुतांश गॅप डाऊनची जराशी चर्चा आहे, हवा पण तशीच आहे. गॅप डाऊन झालं तर बरं आहे, मी उद्या कॉल साठीच बसेन. बघा गॅप डाऊन झालं तर मी कॉल साठीच बसेन.
15 मिनिटाच्या कॅन्डल क्लोज होती, सरळ निघेन. ठीक आहे. जर गॅप अप झालं तर मी पुट साठीच बसेल, कारण का मार्केट असं येईल. दोन्ही गोष्टी माझ्यासाठी उद्या ओपन आहे, म्हणजे मी 50-50% खेळण्याच्या मार्गावरती आहे. उद्या मुवमेंट बहुतांश चांगली भेटतील तुम्हाला. ठीक आहे. लेवल्स बघा, मी काही करायचं असेल तर लगभग पुट जर घ्यायचं असेल तर बघा इथे एक लेवल येते मला 850च्या खाली. 850च्या खाली मी लगभग पहिला टार्गेट 770 ठेवेन आणि त्यानंतर मग डायरेक्टली 570, कारण का मग मार्केट एक मोठी रॅली देऊ शकेल. ठीक आहे. मुद्दा नंबर 1 झाला, कळलं तुम्हाला. त्यानंतर जर मार्केट वरती जायचं असेल तर मार्केटनी लगभग 24,060 ची लेवल तोडणं जरुरी आहे. मी जरासा याला वरती सरकवतो. 60 ची लेवल तोडणी जरुरी आहे. इकडनं जे असेल तर मग वरती, इकडनं जर असेल 850 खाली तर खाली. ओके. गॅप डाऊन झालं तर विसरू नका, रिट्रेस करून वरती, गॅप अप झालं तर रिट्रेस करून खाली. दोन मुद्दे लक्षात ठेवा. मी इथे ड्रॉ करून देतो तुम्हाला. गॅप डाऊन झालं तर हे खालून वरती जाईल, गॅप अप झालं ते वरनं खाली येण्याचा प्रयत्न करेल. बरोबर आहे. हे दोन लावून ठेवलेत मी तुम्हासाठी. दुसरी गोष्ट अशी एक येते की मार्केटमध्ये नेगेटिव्ह न्यूज काय आहे बघा, मार्केट अजूनही पॉझिटिव्ह झालं नाही. पॉझिटिव्ह झालं असेल तुमच्यामध्ये, बरोबर, ग्रीन कॅन्डल बनली, मोठे झाले, पण वारे तर अजून तेच चाललेत ना. वॉर 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 चाललंय. कसं असतं माहितीये की आपण रोज डाळ भात खातो ना, आपण कंटाळतो, मग आपण एक दिवशी बाहेर जातो काय खायला, किंवा आपल्याला चांगलं खायचं म्हणून चांगलं वाटून. कोण मांसाहारी असतं मग चिकन मटन खातं, जे काही गोष्ट आहेत. चला आपण डाळ भात खातो म्हणून रोज चिकन खायला बाहेर गेलो, परिवार चांगलं कोंबडी वडे दिले, कोकणकर म्हणजे आम्ही कोंबडी वडे, मालवणी कट्टा आमचं हॉटेल, विषय संपला. पण विचार करा, जर रोज चिकन मच्छी बनत असेल तर तुम्हाला कंटाळा येईल की नाही, की रोज सकाळ संध्याकाळ रोज चिकनच. तुम्हाला असं वाटेल नकोय बाबा, आज डाळ भात खातो. हे बहुतांश होतं. त्यामुळे ना मार्केट त्याच लेवलला आहे. काय लेवलला आहे की वरती जायचं की खाली जायचंय, मार्केट ट्रॅप करते. रोज वारची जर खबर चाललेली मग ह्याचा काही परिणाम पडणार नाही मार्केटला. मार्केट आपली दिशा पकडलेली आहे, जी बुलिश आहे ती बुलिशच राहील. मग तुम्हाला समजण्याचा प्रयत्न करतोय की रोज रोज तेच ऐकण्यापेक्षा काहीतरी वेगळं करायला मार्केट तयार आहे, आणि ते मार्केटने दाखवलेलं आहे. ठीक आहे. बघा, वॉर तर चाललेला, मार्केट गॅपअप का झालं, बरोबर ना. एवढी मोठी रॅली दिली, इथे गॅपअप झालं का, म्हणजे कुठे ना कुठे बायर्स आहेत ना. त्यासाठी आता ह्या लेवलवर मार्केटला वरती सरकणं जरुरी आहे. मार्केटला 300 ची लेवल तोडणं जरुरी आहे, किंवा मार्केट 560-70 च्या इकडनं येऊन एक रिट्रेस येऊन गेलं तरी चांगले. पण उद्या बहुतांश मुवमेंट चांगले आहेत. मी तुम्हाला क्लिअर कट सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, रिक्वेस्ट करतो, मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर ही 850 ची लेवल रिट्रेस करू दे, किंवा 750 ची लेवल रिट्रेस करू दे. मार्केटचा मुवमेंट वरतीच असेल नक्की. ठीक आहे. इकडनं परत असं करतो, आणि जर मार्केट गॅपअप झालं तर मी पुटसाठी बसेन. क्लिअर पिक्चर आहे. मी उद्या जास्त पॉईंट घेणार नाही, 30-40 पॉईंटच्या वरती मी गेम करणार नाही, कारण का मला वाटत नाही की मार्केट अशी मोठी रॅली देईल. हा, ही लेवल तुटली 300 ची, मग मार्केट वरच्या लेवलला, किंवा 570 ची तुटली तर मार्केट सरळ हात गॅप भरायला नक्कीच येईल, जो एक स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे, सपोर्ट आहे. बघा, स्ट्रॉंग सपोर्ट आहे. त्यामुळे बोलण्यासारखं असं मार्केटमध्ये आता काय राहिलं नाहीये. मार्केटची दिशा उद्या आणि ओपनिंग खूप ठरवणार आहे. आता मी तुम्हाला अजून एक ब्रह्मास्त्र देतो, तुम्हाला कसं कळेल की मार्केट पॉझिटिव्ह नेगेटिव्ह. बघा, मार्केटने उद्या 24,150च्या वरती कुठलं मार्केट माहिती की गिफ्ट निफ्टी आपलं, जे सकाळी लवकर 7-7:30-6:30 खुलतं, बरोबर आहे, त्याप्रमाणे जर गिफ्ट निफ्टी 21,000 ते 24,150च्या वरती जो ओपनिंग देत असेल ना, मग समजा मार्केट ओपनच वरती झाले. आणि गिफ्ट निफ्टी उद्या 23,800च्या खाली देत असेल, कुठली गिफ्ट निफ्टी, हा नीट आहे का, गिफ्ट निफ्टी मी लिहून ठेवतो ते, तर मार्केटमध्ये एक फॉल येणं शक्य आहे. मी सगळं तुम्हाला सांगितलेलं, क्लिअर सांगितलंय. उद्याचं ब्रह्मास्त्र पण दिले, स्टोरी पण सांगितले. 5 मिनिटावरती काय करायचं, 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग झाल्याच्या नंतर 9:15 वाजता काय करायचं, 9:15 वाजता काय करायचंय, खूप क्लिअर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. हसत राहा, जगत आलं पाहिजे, हसत राहिलं पाहिजे. सगळ्यांची दुआ घेऊन जायचंय. दुआ म्हणजे कोणाला उलट बोलायचं नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही, सगळं इथे भोगायला लागेल. बघा, मी तुम्हाला घाबरत नाहीये, मी तुम्हाला चांगलं होण्यास सांगतोय. आणि जेव्हा कोणी चांगलं होतं ना, तेव्हा
त्याच्या आसपासच सगळी परिस्थिती चांगली होते. म्हणजे तो कर्जात डुबलेला असू दे किंवा तो आजारी असू दे, तो नक्कीच पॉझिटिव्ह होतो. मी असं बोलत नाही तो एकाच रात्री करोडपती बनेल, एका वर्षी करोडपती बनेल, पण हा त्याचे काहीशे प्रॉब्लेम अर्धेच नष्ट होतात जेव्हा तो पॉझिटिव्ह असतो. म्हणून तुम्हाला बोलतो बी पॉझिटिव्ह. ठीक आहे. तुम्हाला हा कंटेंट जर आवडला असेल, समजला असेल, तर नक्कीच एक लाईक ठोका, शेअर करा, कमेंट करा. तुमचे अभिप्राय मला माझ्या मेसेजद्वारे कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्कीच मेसेज करा. मी उद्या फुल टाइम बसेन. सकाळी 9 वाजल्यापासून मी फुल टाइम लाईव्ह असेन. त्यामुळे मला तुम्ही व्हॉट्सअपद्वारे जर प्रश्न विचारत असाल तर मी नक्कीच तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. त्यामुळे आता उद्यासाठी तुम्ही गृहिणीमध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा हा व्हिडिओ थांबवत आहे. धन्यवाद. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.